बाजारातून आणलेला भाजीपाला ना लागला सगळा धुवून व्यवस्थित करून घेतला. म्हणजे कसं आता आठवड्याभर टेन्शन नाही. आणि भाज्या जास्त दिवस टिकण्यासाठी ना हे फ्रीज ऑर्गनायझर ना खूप जास्त फायद्याचे ठरतात. घरातली कामे उरकून गेले तर संध्याकाळी ना मस्त तयारी चालू होती शिवजयंतीची. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ना मस्त अशी आंघोळ करून घेतली आणि देवपूजा केली. नंतर चिमणीच्या पप्पानी ना मस्त असे हार सुद्धा आणलेले होते. मग तेच ना महाराजांना घालून घेतले. तसे आज 19 फेब्रुवारी महाराजांचा जन्मदिवस. त्याचबरोबर ना माझ्या भावाचा सुद्धा जन्मदिवस आहे आज. आता इथे आमची पूजा चालली होती तर चिमणी ना मस्त अशी बसली होती. त्यानंतर ना तिला टिक्का सुद्धा लावून घेतला आणि त्यानंतर मॅडमचं ना भाऊ करायचं काम चालू होतं. तर सगळं उरकून ना शिवजयंती सेलिब्रेट करायला गेलो. तर इथे आमच्या दादूने ना मस्त असं व्हाईट कुर्ता घातलेला होता. आणि या दादूचं चिमणीचं कसं आहे माहित आहे का, तुझं माझं जमना तुझ्या विना कर्मना. इथे शिवजयंतीची ना सगळ्यांनी मिळून मस्त अशी तयारी केलेली होती. त्यानंतर ना दिवा प्रज्वलित करून घेतला आणि चिमणी सोबत ना महाराजांचा आशीर्वाद सुद्धा घेतला. आता हळूहळू ना मॅडमना सुद्धा खूप साऱ्या गोष्टींना समजायला लागले. त्या आमच्या गौरी आई साहेबांनी सुद्धा ना मस्त असा दिवा प्रज्वलित करून घेतला आणि महाराजांचा आशीर्वाद सुद्धा घेतला. खरं तर सगळेजण मिळून ना जेव्हा कोणता कार्यक्रम पार पाडतात ना खरंच खूप छान वाटतं. माणसामध्ये ना एकता असली पाहिजे. आता सगळं झाल्यानंतर ना सगळ्यांची फोटोसाठी ना झुंबड उडालेली होती आणि लहान लेकरं तर बघा किती मस्त नटून आलेली होती. या छोट्या छोट्या चिल्ल्या पिल्ल्यांना बघून ना लय भारी वाटत होतं. मग ह्या चिल्लर पार्टीचे फोटोज व्हिडिओज काढून घेतले आणि त्यानंतर ना सगळ्या ग्रुपचे काढायला चालू केले. खूप जास्त पब्लिक असल्यामुळे ना 5x मध्ये व्हिडिओ शूट करावा लागला. त्यामुळे सगळ्यांना झूम करून ना एक व्हिडिओ काढून घेतला. कारण आठवणी साठवून ठेवण्याचाच हा छोटासा एक प्रयत्न असतो माझा. एक चांगला वाईट दिवस ना मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत असते. आता इथे सगळं झाल्यानंतर ना चिवडा वगैरे खायला सगळेजण बसले होते. छान अरेंजमेंट केलेलं होतं मुलांनी बाबा. पटकन खाऊन घेतला आणि नंतर घरी निघून गेले. कारण का आता स्वयंपाक बाकी होता. मग आल्या आधी स्वयंपाक करून घेतला. नंतर दुपारी बाहेर गेले तर बाईना मस्त असं काहीतरी बनवत बसलेली होती. तर इंस्टाग्रामवर सध्या हँडमेड ज्वेलरी ना ह्या सध्या लय व्हायरल आहे. त्याच बनवायला ना बाई शिकलेले. त्यामुळे ना तिचं चिमणीसाठी एक मस्त गळ्यातलं बनवायचं काम चालू होतं. उद्यापासून आम्ही सुद्धा शिकायला जाणार आहे तिच्याकडे.